नमस्कार मित्रांनो, मी जीत म्हात्रे तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर। आज आपल्या पहिल्या व्लॉगची सुरुवात होणार आहे एका भन्नाट ट्रेकनी कलावंती दुर्गपासून। हा किल्ला त्याच्या खडतर पायऱ्या, रोमांचक चढाई आणि अप्रतिम निसर्गासाठी प्रसिद्ध आहे। तर चला आजचा हा प्रवास सुरू करूया। तर चला आपली सुरुवात झाली आणि साथीदार आपला पार्टनर शुभमला घेऊन चाललो। इथं आता आपण जरासा थांबलो कारण सकाळी काही नाश्ता केला नव्हता, जरा भूक लागली तर। आणि हा बघा आपला डेस्टिनेशन। आपला इथं नाश्ता तयार झालाय, पाव आणि शुभमसाठी चहा। नाश्ता झाला आपला आणि आता परत सुरुवात करू आपण। आता पोहोचलो आपण ठाकूरवाडी बेस विलेज आहे इथं। तिथं आपण पोहोचलो आणि इथं आपली आता बाईक पार्किंग केली आणि आता आपण तिकीट काढू आणि नंतर वरती चढायला पार्किंगचं तिकीट आपण घेतलेलं आहे। तर आपली गाडी पार्क केली। काल रात्री अचानक प्लॅन झाला आणि सकाळी सरळ आलो। भाऊ आमचा डिसिजन बघू आता कसा काय ठरतंय, कारण की आम्ही उन्हाळ्यानं सुरुवात केली। पहिलाच दुसरा ट्रेक आहे माझा ह्यो। पहिला म्हणजे कर्नाला केलेला, त्याच्यानंतर आता डायरेक्ट कलावंतीगड आणि चालायला सुरुवात केली। घाम येवाची सुरुवात झाली। शुभम आहे पार्टनर, आपला गाईड आणि पार्टनर, कारण की तो 3 वेळा तरी इथं आलाय। मी बोललो मला पण घेऊन चल, मी पण येते। जर तुम्ही विकेंडला येत असाल तर तुम्हाला असं जागोजागी स्टॉल दिसतील खाण्यासाठी। आम्ही सकाळच नाश्ता करून आलेलो, त्यामुळे आम्ही काय आता आमचा पोट सध्या भरलेलाच आहे। फक्त पाणी पिऊन वर चढू। घाम किती आलाय, वातावरण पण आता जरा थंड थंड होत चाललंय, म्हणजे ऊन तर सगळा गेलेला आहे बघू शकता। ढग आले वरती, जरा दम झाला इतकं वर चढताना। अर्धा पण पूर्ण नाही झाला। सरळ रस्ता चाललाय, पण आम्ही हा डोंगरांचा रस्ता करू, कारण की शुभम बोलतय इथून आपण जरा लवकर पोहोचू त्या रस्त्यापेक्षा, कारण तो असा वलसा मारायला लागल आणि आपण सरळ चढू। मग चला इथूनच चढूया। दोन चार दिवस लेग मारायला नको अशी अवस्था मला वाटते होणार आहे। आधी अर्धा रस्ता पूर्ण नाही झाला, आधी प्रबल माचीपर्यंत पण नाही पोहोचलो, तरी पण पाय जरा भरले, कारण की जास्त अशी सवय नाही वर चढायची। कारण आणि शुभमच्या बोलण्याप्रमाणे खरंच ठरलाय, कारण की खूप असा लॉंग रूट होता आणि आपण शॉर्टकटमध्ये इथून आलो। तर असं पुढं जाऊ आणि आता आम्ही थोडंसं आराम करू। आराम म्हणजे थोडंसं बसू। आता नवीन पार्टनर आम्हाला गवलाय खालची बघा, त्याला आम्ही रस्ता दाखवलाय शुभमचा। सोबत आला भाईला आम्ही सोबत नेऊ वरती, जिथं बघा शुभम भाई आणि यो भाई एकटाच आले मुंबईशी, मित्र नाही भेटला म्हणून एकटाच। आणि यो डोंगर बघा, चित्रकलन जसं आपण चित्र डोंगरावर अशी झाडा करतो ना एक एक तशी लावलेली वाटतात। आठवला म्हणून सांगला। वर आता पोचलो, इथं बघा जेवणासाठी आपल्याला सोय आहे। आणि या बघा या हॉटेल समोर हा तो दगड, इथं सर्वजण फोटोशूट वगैरे करतात तो, आणि इथूनच नजारा वाव वाटते। हे बघा इथून आपण वर आलो, इथं या दुकानाशी थांबलेलो आणि इतके वरती आलो ना आपण। आमचा गाईड बघा, गाईड खालीच राहिला आहे। इथं आता चढताना आपल्याला बघा गणेश आणि हनुमंतरायांची मूर्ती दिसली। इथं आपण दर्शन घेऊ आणि सरळ आपल्या वाटेवर जाऊ। आणि ही आहे प्रबल माची, इथे इथपर्यंत आपला
अर्धा रस्ता मला वाटते पूर्ण झाला आहे. बरोबर शुभम? अर्धा रस्ता पूर्ण झाला आहे. अर्धा रस्ता पूर्ण झाला आहे आणि अद्याप आपल्याला तिथे वर चढायचं आहे. आज आपल्याला ढगांनी खूप साथ दिली, कारण की 10% मला वाटते ऊन आज आला असेल. 90% आपल्याला चढताना पूर्ण सावलीच भेटली. शुभम थोडासा एन्जॉय करते आणि आपला पार्टनर जो आपल्याला खाली भेटलेला सोबतच आपल्या वरती चाललाय. खाण्यापिण्याची सोय जागोजागी तुम्हाला इथपर्यंत तरी मला 3-4 दुकानं सापडली. त्याच्या पुढं पण आणि इथं शौचालय करण्यासाठी पण आहे. जर तुम्हाला आली तर निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची गरज नाही. प्रबल माचीवर इथं आपण थांबलो आणि लिंबू सरबत जरासा एनर्जीसाठी पिऊन घेऊ. एनर्जी 20 रुपयामध्ये एनर्जी ड्रिंक, एक नंबर नॅचरल एनर्जी ड्रिंक होती. वाटलेला काही जराशी महाग असेल, कारण इतके वरती आलो आणि त्यांची मेहनत वगैरे बघून फक्त 20 रुपयामध्ये फुल एनर्जी. आता डायरेक्ट नॉनस्टॉप वरती चढायचं आहे. थांबलं तर यांचे लाथा मारू. इथं आपण आलून बघा. आता इथं 2 रस्ते पडतात. हे बघा तुम्हाला दाखवते. राईट साईडला प्रबलगड आणि लेफ्ट साईडला कलावंती दुर्ग. हे बघा इथं 2 रस्ते तुम्हाला दिसतील. आपल्याला कलावंती दुर्गाला जायचं आहे, त्यामुळे आपण लेफ्ट साईडचा रस्ता पकडू. इथे गावासारखा गाव आहे मला वाटते, म्हणजे वाडी आहे. त्याच्यानंतर पुढं आता चढत चढत वर आपण जावंच. जाडे माणसानं काही इथून यावाल नको. जाडी माणसं जरा सांभाळून या. आम्ही स्लिम आहे. काय नाही, काय तुला काय होणार नाही. गेला आम्हाला सांगते वाघ आहे, पटेरी वाघ आहे. आता त्या बारके पोरांनी सांगलाय आम्हाला काही बिबट्या नाही, वाघ आहे. तर शुभम मी तुला विचारते, वाघ जर दिसला तर काय करायचं आपण? माझा बली एकाचा कोणला तरी बली द्यायला लागेल, त्यात माझाच बली जाऊ दे. शुभम स्वतः बली देणार आहे. जर दिसला तर डायरेक्ट अंगावर त्याची झेप घेईल आणि आम्ही दोघं पलू. शुभम दिलदार माणूस आहे. वाचला बिचला तर आम्ही सांगू तिथं आमच्या गावान बिवान काही वाघाशी लढाई लढला आणि धारातीर्थी पडला. हे बघा या बाजूशी यो रस्ता आहे. यो रस्ता आहे प्रबलगडावर जायला. यो आमच्यासमोर प्रबलगड आणि हा रस्ता आहे आपल्या कलावंतीला, तिथं आपण चाललोय. चला ही बघा ही गुफा आहे. तुम्हाला जरासा दाखवतो मी. पकड भाई मोबाईल. पहिला तिथं काचे दगड फेक. इथं गुफा आहे. ही बघा ही गुफा आहे. माहीत आहे, मी व्हिडिओ बघितलेली. बघा आतमध्ये कालुकीट आहे. मी काही जात नाही, कारण की आपल्याकडे टॉर्च नाही, काय नाही. आणि या गुफेजवळची हा व्ह्यू. बघा आपलं पार्टनर 2 खालशी पण आपले सोबत आहेत. चला गुफेमध्ये काही जात नाही. आतमध्ये आहे खूप. गुफेमध्ये जायला काय नाही, फक्त तिथे टॉर्च असली नाही तर कालुकीट आपल्याला आहे तिथं, कारण की टॉर्च असली तर जायला जरा बरा पडेल. नाही तर जनावर म्हणजे साप वगैरे असू शकते किंवा काही कुठलाही. जर तुम्हाला जायचं असेल तर चेक करून जा, बाकी काय नाही. आपल्याला इथून वर चढायचं. ती मुलं येतात इथून. एक नंबर माणूस
असा व्ह्यू देते वाईड अँगलशी. डेंजर आहे जरा. खालती बघणं म्हणजे मूर्खपणा आहे. असं तुम्ही नॉर्मली चालू शकता, खालती जर बघून चाललो नाही तर मूर्खपणा आहे. मस्त वाटला. थोडासा आता राहिलाय 5 ते 10 मिनिटाचा, 10 नाही 5 मिनिटाचा ट्रेक असेल. आईला पायऱ्या तिकडे गेल्या. अरे हे बघ. अरे नाही मी हाय ओके. पायऱ्या आल्या या पायऱ्या आहेत काय मस्ती आहेत. 90 डिग्रीच्या जसे आहेत, 80 डिग्रीच्या तशा आहेत. चुकून सुद्धा नाही बाई, मी असा उभा आहे. 90 डिग्री, 80-70 डिग्री पायऱ्या असतीलच 100%. वरती चढाच आहे. आपल्या समोर प्रबलगड. तिकडे पोहोचलाय पूर्ण. हात टेकून चालायला लागतंय. फुल थोडीशी फाटते, भीती वाटते. भीती नाही सॉरी, पण मजा येते. भीती पण वाटते आणि मजा पण येते. आम्ही जरा गोटेचे हात धरून वरती चाललो. म्हणजे आम्ही किती वरती आहोत ते बघा तुम्ही. आणि असं मानलं जाते की सर्वात खतरनाक ट्रेक कलावंतीचा आहे. असं कलावंती हा एक गड नाही, वॉच टॉवर म्हणजे पाहणीसाठी एक केलेला गड आहे. आता कसं वाटते, गारगार वाटते. आज धरून वरती जावं लागतं तर असं पाहिजे टाकू. खरोखर खाली जर बघलाव ना चक्कर येईल. चढताना खाली बघलं होतं, थांबलो काय वाटत नाही. चढताना भाई नाही लक्ष देता यावाचा नीट. जो म्हणजे घाबरत असेल तो घाबरेलच. त्याला हाईट कुठे असेल ना त्यांचं नक्कीच येऊ. 2 मिनटं फक्त. तरी बघा इतके उंचावर फक्त 2 मिनटाचा आता रस्ता राहिलाय. आणि इथं इतके उंचावर पण दुकान. कसा सामान आणतात त्यानंच माहिती. येऊन बाबूला विचारूया जरासा. बाबू इतके वरती सामान कसं आणता? डोक्यावर नाही. इथून रस्ता कसला खराब नाही म्हणजे असं 80 ते 70 अंशाचा पायऱ्या आहेत. तिथून कसं आणता? सवय झाला मग काय नाही वाटत. तुम्हाला सवय होऊन काय नाही वाटत. बरोबर. ते सगळं ठिकठिकाणी अशी दुकान आहेत जंगलान. इतके वरती सामान आणायचं म्हणजे खावाची गोष्ट नाही. आणि ती माणसं डोक्यावर घेऊन येतात. जे काय त्यांची मेहनत असेल. आणि जर ते इथं येऊन जर ते महाग विकत असतील, जर 20वाली बॉटल 40 रुपयाला, तर तिथून घ्या. जर तुम्हाला नसेल भेटत तर, नाहीतर घरून घेऊन या. पण त्यांनी मेहनत करतात म्हणजे त्यांना आपण ती किंमत दिली पाहिजे. नाहीतर तुम्ही तेवढा वजा घेऊन वरती चढा, मग बघा त्या मेहनतीची तुम्हाला किंमत समजेल. बेस्ट व्ह्यू आजपर्यंतचा हे बघा. आणि आपल्याला आता थोडासा इथून रस्त्याने वरती चढायचं आहे. तिथं ती चढताना शूज वगैरे काढायला लागतात, कारण की महाराजांची तिथं वरती मूर्ती आहे. शूज काढून वरती हे मामा आहेत ते चढवतात. 30 रुपये घेतात पर पर्सन. ते वरती चढवतात. आज शिडी लावली नाही, दरवेळी शिडी लावतात रस्सीवर, कारण आज माणसं नाही त्यांच्याजवळ, म्हणून आज रस्सीवरशीच चढवतील. जा.
आणि शेवटी पोहोचलो भाई जिथं आपल्याला पोहोचायचा होता. खरं सांगू तर खरंच ढगांनी खूप साथ दिली, कारण की चढतपर्यंत 90% तरी सावलीच होती. सूर्याच्या मध्ये ढग येऊन 10% ऊन आम्हाला लागला आणि शेवटी आम्ही पोचलो. आणि सध्या आपण समुद्र सपाटीपासून 2250 फूट उंचीवर आहोत. आणि इथं आल्यानंतर जो सुख मिळलाय ना, तो कुठंच येताना प्रवास करताना पण नाही भेटला, तो इथं आल्यावर सुख भेटलाय. थोडासा ऊन आता आलाय. कलावंती दुर्ग हा एक वॉच टॉवर आहे आणि इथून आपण पहिलेच बघा यो प्रबलगड, त्याच्यानंतर इथून कर्नाला सुद्धा दिसतंय. इकडे आली पनवेल सिटी आणि हा एक गड आहे. हा शुभम कुठला? श्रीमलंगड. श्रीमलंगड. त्याच्याच बाजूला महिसमाल चंदेरी चंदेरी आणि चंदेरी. हा चंदेरी. सॉरी, हा चंदेरी. या साईडला माथेगंज आणि या बाजूला माथेगंजची डोंगर. तेरा. आणि इथं वरती येऊन आपला ट्रेक सध्या संपलेला आहे. आता आपण उतराची तयारीत लागू, थोडासा फोटोशूट करू, त्याच्यानंतर खाली उतरू. चला तर मित्रांनो, आता आपला ट्रेक झालाय, फोटोशूट वगैरे झालाय. आता आपण उतराची तयारी करू. आणि उतरताना पण आपल्याला खतरनाक मला वाटतंय खतरनाकच वाटणार आहे, कारण की तिथून इतक्या वर येताना पायऱ्यांवरची पण इतका काय वाटला नव्हता, पण या रस्सीवरची चढताना डेंजर भाई, फाटून हाताने आलेली. तिथून उतरताना त्या काकांनी मदत केली. आता आपल्याला पुढचा रस्ता आपल्याला जावायचा आहे खाली उतरायचं. शूज वगैरे घालून आता पुन्हा खालती उतरायची तयारी. चल बाबा, चला आता आपल्याला या डेंजर पायऱ्या पण उतरायच्या आहेत. चढताना तर फाटलेली थोडीशी, तर उतरताना बघूया कसा वाटते, कारण वारा बिरा आता वाजतंय. वारा बिरा बेकार वाजतोय हो. भाई चांगला एक्सपिरियन्स होता आजचा आपला कलावंती दुर्ग, कारण की थोडीशी मजा आली, एक्सपिरियन्स नवीन जरासा. आणि वारा पण आता वाजायला लागलाय. थोडासा पाऊस आधी पडला नाही, इतकी मजा येईल नाही. आपल्याला हे बघा यू रस्त्याने जायचं, परलो तर खाली नाही तर शुभमचे बघा असं सामान वरती वाहताना डोक्यावर. कर्दा इथं दिसली ना आपल्याला जराशी 1-2 टापा. आता आलोन तर इथली कर्दा कशी लागतात बघू. काय गेला रे, आईला गायब झाला आहे. हाय 4-5 आपल्याला भेटली. आता खाऊन चला परत खाली जाऊ. गडाच्या खाली आलून आणि आता आपण आलून जिथं आपण बाईक ठेवलेली, जरासा उसाचा एक रस मारू आणि सरळ घरचा रस्ता पकडू. उसाचा रस पिला याचा 2 ग्लास. आणि आता भाईला घेऊन जरा आम्ही 3 जण याला आधी स्टॉपवर सोडूत बाईकवरच, आणि त्याच्यानंतर याला बस किंवा टॅक्सी भेटेल, मग तिथून तो जाईल आणि आम्ही आमच्या रस्त्याला बाईकवर जाऊ.
बरोबर आहे. आणि असा आजचा आपला ट्रेक संपला. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.